लाइनमैन रेडी रहा लाइनमैन हॅलो चेक चला तर मित्रांनो, नांदेड देवी क्रीडा मंडळ नांदेड सपाडा आयोजित अलिबाग रेबस पंचक्रोशीची ही भव्य आणि दिव्य अशी कबड्डी लीग 2025 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर या कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाल्यानंतर आपण लगेचच पुढील सामन्यासाठी या ठिकाणी पुकार देतोय। यानंतर मैदान क्रमांक 1 साठी पुढील होणारा सामना असेल श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा विरुद्ध घाडी बंदूक पुरस्कृत दत्तप्रसाद बहिरोळे। आपण तयारीत राहा। त्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक 1। तर मैदान क्रमांक 2 करिता युवराज स्पोर्ट्स वायशेत विरुद्ध आयांश वॉरियर जिराटपाडा हा मैदान क्रमांक 2 साठी आपल्याला पहिला पुकार असेल। या चारही संघांना विनंती आहे की आपण जय तयारीसह सज्ज राहा। तिसऱ्या पुकाराला संघ या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे। आपण लीग स्टेजच्या पद्धतीने हे सामने खेळवणार आहोत आणि लीग स्टेजच्या पद्धतीनेच आपल्याला या सामन्याचा अंत देखील करायचा आहे। एक अतिशय सुंदर अशी कबड्डी प्रेमींसाठी कबड्डीची आजची रजनी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर भव्य हिमालय तुमचा आमचा हा केवळ माझा सह्यकडा, की भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा, हा गौरी शंकर उभ्या जगाचा सन्माने पूजन रायगडा, हा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा। असा ख्यातिवंत कीर्तिवंत नीतिवंत आणि निश्चितच सामर्थ्यवंत आपला रायगड। आणि या रायगड जिल्ह्याच्या मातीमध्ये आज खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या या अलिबाग तालुक्याची ही अलिबाग रेवस पंचक्रोशी लीग कबड्डी स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी नांदेडचा पाडा यांच्या माध्यमातून आयोजित केलेली बघायला मिळते। तर मैदान क्रमांक 2 वरती आपण सामना पाहतोय। अर्थातच चैतन्य सप्लायर्स भोकवडे विरुद्ध रुची एंटरप्राइजेस नांदेड देवी नांदेडचा पाडा या दोन संघांच्या दरम्यान आपण सामना पाहतोय। जर सुरुवातीची आपण गुणतालिका पाहायला गेलो तर रुची एंटरप्राइजेसचा संघ काही गुणांच्या निश्चितच आघाडीवरती आहे, परंतु कमबॅक केला जाईल कारण हा कबड्डीचा खेळ आहे। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण या कबड्डीच्या खेळामध्ये कोणताही संघ विजयी होईल हे घोषित करू शकत नाही, कारण शेवटच्या क्षणापर्यंत स्ट्रगल करणं हे या मातीने आम्हाला शिकवलंय। यावेळेस मात्र चढाईसाठी सज्ज होतोय मंथन सुर्वे मॅन फ्रॉम चैतन्य सप्लायर्स भोकवडे। यावेळेस मात्र
मिड कव्हर वरती लात भिरकावली जाते. बघूया 7चा डिफेन्स असेल, बोनस गन ऑन असेल, कितपत प्रयत्न केले जातात मंथनच्या माध्यमातून. जर मोठा प्रयत्न केला तर आणि तरच सक्सेसफुल होऊ शकतो. परंतु यावेळेस डीप रेड कव्हर आली आणि मात्र जबरदस्त पकड त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि यावेळेस मात्र मंथन सुर्वे या वाघाला रोखले जाते. प्रत्युत्तर दाखल सोडायसाठी रुची एंटरप्राइजेसच्या माध्यमातून हा नांदई देवी नांदईचा पाडा या संघाचा खेळाडू. बघूया यावेळेस कितपत गुणांची लढत त्याच्या माध्यमातून केली जाते. एक जबरदस्त हा चढाई बहादर आपल्याला बघायला मिळते. 2 कसं समीकरण असेल आणि मात्र माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल मात्र जर्सी क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळतं चैतन्य सप्लायर्स या संघाच्या माध्यमातून. 7-1 असं समीकरण असेल की 7 गड्यांना झूज द्यावं या मैदानी उतरे 1 गडी आणि विजयी खेळतो, खेच मांडतो, आवाज गुंजतो. कबड्डी कबड्डी आणि कबड्डी. मित्रांनो, ही कबड्डी स्पर्धा आपण खेळत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपण ही कबड्डी स्पर्धा सुरू करण्या अगोदर आपण एक शपथ घेतली होती की मी खेळाडू म्हणून या ठिकाणी पंचांच्या निर्णयाचा सन्मान करेल, आपल्या पंचक्रोशीचा सन्मान करेल आणि कबड्डीचा खेळ वाढवण्यासाठी अगदी अतोनात प्रयत्न करेल. त्याच शपथीचा आदर ठेवून, त्याच मैदानाचा आदर ठेवून आपल्याला एक कबड्डी स्पर्धा आयोजकांना पार पाडण्याकरता सहकार्य करायचं. यावेळेस मात्र चढाईसाठी आपल्याला मैदान क्रमांक 2 वरती जर्सी क्रमांक 5 आपल्याला बघायला मिळतं. अर्थातच संकेत वाकडे हा खेळाडू माघारी परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल. रुची एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून रितेश पेडवी सक्सेसफुल होतोय. अर्थातच कॅप्टन कुल, अर्थातच कर्णधार आपल्याला बघायला मिळतोय, त्याला प्रत्युत्तर दाखल. जर्सी क्रमांक 3 असेल यावेळेस अर्थातच प्रथमेश नाईक. एक जबरदस्त कबड्डीची रजनी आज कबड्डी वीरांसाठी या ठिकाणी एक सुप्त आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. निश्चितच एक दैदिप्यमान अशी कबड्डी स्पर्धा आज नांदेड देवा क्रीडा मंडळ नांदेड सपाडा यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली आहे. अलंकार थोडासा वेळ घेतोय. आज या कबड्डी लीग स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित मानसन्मान नांदेड देवी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ नांदेपाडा यांच्या माध्यमातून व्यासपीठावर होणार आहे. सर्वप्रथम विनंती असेल, ग्रुप ग्रामपंचायत आगरसुरेचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते सन्माननीय जगन्नाथ आप्पा पेडवी यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विनंती असेल सन्माननीय प्रभाकरजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय जगन्नाथ आप्पा पेडवी यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नांदेड देवी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ नांदेपाडा यांच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत ग्रुप ग्रामपंचायत आगरसुरेचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते सन्माननीय जगन्नाथ आप्पा पेडवी. धन्यवाद आप्पा. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत मापगावचे माजी उपसरपंच सन्माननीय जगदीशजी सावंत यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विनंती असेल श्रीकांतजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय जगदीशजी सावंत साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं.
सन्माननीय जगदीशजी सावंत एक कबड्डी प्रेमी व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेत त्यांचा गावदेवी मुशेत हा संघ देखील सहभागी झालेला आहे आणि त्यांचं पालकत्व त्यांनी स्वतः स्वीकारलेलं आहे असे सन्माननीय जगदीशजी सावंत. धन्यवाद सावंत सर. तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय गजाननजी पाटील ज्येष्ठ नागरिक नांदेपाडा यांचं स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल केतन पेडवी आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय गजाननजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. धन्यवाद सन्माननीय पाटील साहेब. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक कुमारी आकांक्षा रणजित राणे यांचं स्वागत व्यासपीठावर होईल. विनंती असेल सन्माननीय प्रभाकरजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण कुमारी आकांक्षा रणजित राणे हिचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. आकांक्षा राणे ही स्वतः एक कबड्डीपटू आहे. धन्यवाद आकांक्षा. आपली बहुमोल अशी उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं नांदेड देवी क्रीडा मंडळ आपले शतशः आभारी आहेत. तसेच प्रो कबड्डी प्लेयर सन्माननीय सौरभ मान यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. विनंती असेल सागरजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण सौरभजी मान यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करायचं आहे. हॅलो चेक. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 1 करिता हा दुसरा पुकार असेल. श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा विरुद्ध घाडी बंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बहिरोळे. मैदान क्रमांक 1 दुसरा पुकार. तर मैदान क्रमांक 2 करिता हा दुसरा पुकार असेल. युवराज स्पोर्ट्स वायशेत विरुद्ध आयांश वॉरियर्स झिराटपाडा. आपण देखील तयारीत राहा. मैदान क्रमांक 2 करिता आपल्यासाठी हा दुसरा पुकार. या ठिकाणी तिसऱ्या पुकाराला संघ येणं बंधनकारक असेल, कारण आपली उपस्थिती या ठिकाणी मित्रांनो अत्यंत महत्वाची आम्हाला. तसेच व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत किहीमचे विद्यमान सदस्य सन्माननीय गणेशजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल रुपेशजी पेडवी आपल्या शुभ हस्ते आपण गणेशजी भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. गणेशजी भोईर विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत किहीम तसेच त्यांच्या मालकीचा रुजल 7 स्टार चोंडी हा संघ या स्पर्धेत सहभागी झालेला आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत मापगावचे विद्यमान सदस्य आणि ज्यांच्या मालकीचा घाडी बंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बैरोळे हा संघ या स्पर्धेत सहभागी झालेला आहे असे सन्माननीय सचिनजी घाडी यांचं स्वागत आणि सन्मान होईल. समीरजी पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सचिनजी घाडी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा. सन्माननीय सचिनजी घाडी साहेब मंडळाच्या सन्मानानं सन्मानित होत आहेत. धन्यवाद. त्यानंतर अगरसुरे येथील युवा उद्योजक सन्माननीय दीपकजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. विनंती असेल सन्माननीय श्रीकांत आपण आपल्या शुभ हस्ते दीपकजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय दीपकजी म्हात्रे यांचा संघ देखील या स्पर्धेत सहभागी आहे. शिवसाई हॉलिडे होम्स या नावाने त्यांचा संघ या स्पर्धेत सहभागी आहे. धन्यवाद सन्माननीय दीपकजी म्हात्रे. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित बोंबटकर पाडा येथील युवा उद्योजक सन्माननीय श्यामजी कदम यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. विनंती असेल समीरजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण श्याम कदम साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
ज्यांच्या मालकीचा श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा हा संघ या स्पर्धेत सहभागी झालेला आहे. सर्व स्कोरर्स आपल्याला एक सूचना आहे की सामना संपल्यानंतर कृपया स्कोरशीट आपण या ठिकाणी जमा करायचे आहेत. सर्व स्कोरर्स आपल्याकरिता या ठिकाणी सूचना असेल, सामना संपल्यानंतर त्वरित आपण स्कोरशीट आमच्यापर्यंत जमा करा, कारण आपण लीग स्टेजची कबड्डी स्पर्धा खेळतोय. जर स्कोरशीट जमा करा तर मात्र आपल्याला लीग स्टेजची स्पर्धा त्यामुळे आपण खेळतोय. सामना झाल्या त्या ठिकाणी स्कोरशीट आमच्यापर्यंत जमा करा. धन्यवाद. तसेच व्यासपीठावर उपस्थित नांदाईपाडा येथील ज्येष्ठ ॲडव्होकेट सन्माननीय विजयजी पेडवी यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. सन्माननीय विजयजी पेडवी, आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय प्रसादजी पाटील यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण ॲडव्होकेट विजयजी पेडवी यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. विश्वनाथ पाटील आणि संदेश वर्तक आपल्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क करा. विश्वनाथ पाटील, संदेश वर्तक आपल्याला विनंती आहे. व्यासपीठावर उपस्थित नांदेपाडा येथील ज्येष्ठ नागरिक सन्माननीय नामदेव पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होईल. सन्माननीय नामदेवजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. नांदेपाडा येथील ज्येष्ठ नागरिक. त्यानंतर नांदेपाडा येथील ज्येष्ठ नागरिक आणि कबड्डी प्रेमी सन्माननीय जनार्दनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होईल. त्यानंतर सन्माननीय मोहनजी भोईर, ज्येष्ठ नागरिक आणि कबड्डी प्रेमी व्यक्तिमत्व मोहनजी भोईर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यानंतर सन्माननीय प्रभाकरजी पाटील, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आगरसुरे आणि कबड्डी प्रेमी यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. सन्माननीय श्यामरावजी पेडवी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय दीपकजी भोईर यांचं देखील स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. श्यामरावजी पेडवी यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होत आहे. धन्यवाद. आकांक्षा मॅडम आणि सौरभजी, आपली बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं नांदेदेवी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ नांदेपाडा यांना लाभली, त्याबद्दल नांदेदेवी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ नांदेपाडा आपले शतशः आभारी आहेत.
हॅलो चेक. चला मित्रांनो, आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी सहकार्य करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर इतकी मोठी आणि दैदिप्यमान कबड्डी स्पर्धा आज नांदेड देवी क्रीडा मंडळ नांदेडचा पाडा हा संघ आपल्यासाठी आयोजित करीत असेल तर आपण त्या ठिकाणी खेळाडू भावना अर्थातच खेळाडू वृत्ती दाखवणं हे गरजेचं आहे. कारण खेळाडूंना या ठिकाणी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम हे आज नांदेडचा पाडा यांच्या माध्यमातून केले जात आहे. तर आपण या कबड्डी स्पर्धेमध्ये आपला देखील सहभाग आहे. आपण देखील तितकेच महत्त्वाचे या कबड्डी स्पर्धेचा भाग आहात आणि आपण या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जर आपल्याला ही कबड्डी स्पर्धा साजरी व संपन्न करून द्यायची असेल, आता मात्र आपण मैदान क्रमांक 1 कडे वळूया. मैदान क्रमांक 1 कडे आपण सामना पाहतोय. अर्थातच सुजल स्टार सोंडी, सुजल 7 स्टार सोंडी विरुद्ध शिवसाई हॉलिडे होम अगरसुरे यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सामना पाहतोय. दोनही तुल्यबल व मातब्बर असे संघ. या वेळेस मात्र चढाईसाठी तुषार पाटील कर्णधाराला यश येत आहे. व्हॉलेंटियर्स आपल्याला सूचना असेल आपण या ठिकाणी समोर उभे आहात. प्लीज करा ती जागा. आता मात्र सुजल 7 स्टार चढाईच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय एक भरभक्कम असं बांधायला आपल्याला खेळाडू यावेळी चढाईसाठी, परंतु यशस्वी होते. जबरदस्त चढाई आपल्याला बघायला मिळते. भारत पावलांनी चढायला सुरुवात केली होती. प्रत्युत्तर दाखल मात्र पुन्हा एकदा कर्णधार असा हा तुषार पाटील आपल्याला बघायला मिळतोय. अर्थातच शिवसाई हॉलिडे होम अगरसुरे संघाच्या माध्यमातून एक मजबूत असा देहबांधर आपल्या चढाई भातर यावेळेस मध्यरक्षकाला टिपल्याचा दावा करतोय आणि यशस्वी चढाई त्याला प्रत्युत्तर दाखल. आता मात्र कल्याण हाके आपल्याला बघायला मिळतोय. कुणाल पाटील बघायला मिळतोय सुजल 7 स्टार संघाच्या माध्यमातून. हा देखील एक यशस्वी चढाई बहादर म्हणून या विभागामध्ये जाणला जातो. बोनस स्कीम ऑन असेल त्याच्यासाठी, परंतु प्रयत्न तितके मोठे करावे लागतील. कारण ज्या वेळेस आपण कबड्डीचा खेळ खेळत असतो त्यावेळेस मात्र आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आज या कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक अनुभवी खेळाडू आपल्याला खेळताना बघायला मिळतात. त्याच लिस्ट मध्ये येणार एक नाव अर्थातच तुषार पाटील. यावेळेस मात्र एक यशस्वी पटकट आपल्याला बघायला मिळते मैदान क्रमांक 1 वरती. अर्थातच सुजल 7 स्टार संघाच्या माध्यमातून एक सुंदर चढाई आणि त्या सुंदर चढाईला तितकंच तगडं प्रत्युत्तर दिलं जात आहे. ते अर्थातच सुजल 7 स्टार संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाईसाठी कुणाल पाटील मान फ्रॉम सुजल 7 स्टार सोंडी. एक चांगली चढाई आपल्याला बघायला मिळते, परंतु मैदान क्रमांक 2 वरती जे अपेक्षित होतं ते घडत नाहीये. कमबॅकच्या दिशेने वाटचाल करावी लागते चैतन्य सप्लाय संघाला, परंतु ही अपेक्षा मित्रांनो तुमच्याकडून निश्चितच रसिकांनी बाळगली नव्हती. आपण एकतर्फी या सामन्यामध्ये निघाल अशी अपेक्षा होती, परंतु या ठिकाणी रुची एंटरप्राइजेस
हा संघ कुठेतरी बळसर ठरतोय असं आपल्याला बघायला मिळतं. रितेश पेडवीच्या माध्यमातून हा संघ बिलॉंग करतो या स्पर्धेमध्ये. अर्थातच रुची इंटरप्राइजेस आता मात्र चढाईसाठी अंश धोंडसेकर. बघा मित्रांनो, या खेळाडूची शरीरयष्टी खऱ्या अर्थाने अशा खेळाडूंची या रायगड जिल्ह्याला गरज आहे. आता मात्र 2 विरुद्ध 1 असं समीकरण. जर सुपर टॅकल झाली तर पुन्हा एकदा बुचक्यात पडेल, परंतु नाही. ये रेसलर की पावर आहे, ही पैलवानाची ताकद आहे मित्रांनो. एक जबरदस्त चढाई आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा चढाईसाठी आता मध्ये रितेश पेडवी स्वतः कर्णधार आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन चढाईसाठी मात्र सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 7 आणि 7 खेळाडूंचा हा खेळ आपल्याला बघायला मिळतो. बोनस ऑन असेल, परंतु आता प्रयत्न कमी केले तरी हरकत नसेल. हे जवळ येत चाललाय, वेळ देखील कमी होत चालली आहे आणि आघाडी मात्र 4 गुणांची असेल. अर्थातच रुची इंटरप्राइजेसच्या संघाकडे खेळायसाठी आता मात्र चैतन्य सप्लाय संघाच्या माध्यमातून एक मजबूत हे बदल चढाई पाहतात. या मैदानामध्ये खूप मोठा बदल घडवू शकतो, परंतु बघूया किती प्रयत्न करतो. आता मात्र रुची इंटरप्राइजेस सज्ज झाला तर निश्चितच मित्रांनो एक जबरदस्त पटकन आपल्याला बघायला मिळते. अर्थातच रुची इंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून एक अनुभवी असा सूरज गवाणकर एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. निश्चितच मित्रांनो बघा, मैदानाच्या बाहेर असतो, परंतु यावेळेस ही लीग स्टेजची कबड्डी स्पर्धा खेळण्याकरिता एक नव चैतन्याचं एक नवं हुरूप आपल्याला बघायला मिळतं. आउट ऑफ द गेम प्लेयर या मैदानामध्ये मात्र हा काय करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सूरज गवाणकर साठी. जबरदस्त खेळ मैदानावरती आपल्याला बघायला मिळतं. आता मात्र चढाईसाठी निश्चितच आपल्या संघाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याकरिता नव्हे तर प्रयत्नांची पराकाष्ठ करण्यासाठी हा चढाई पाहतात. तसेच स्कोर बोर्ड ऑपरेटर आपल्यासाठी देखील सूचना आहे. सामना संपल्यानंतर कृपया आपण स्कोर त्वरित त्या ठिकाणी डिलीट करू नका, काही काळ ठेवा. त्या ठिकाणी स्कोरर्सना पूर्णतः आढावा घेऊ द्या, आमच्यापर्यंत स्कोरशीट पोहोचू द्या, त्यानंतरच आपण स्कोरशीट डिलीट करायचं आहे. स्कोर बोर्ड आपण क्लिअर करायचा आहे, आपल्यासाठी सूचना असेल. चला मित्रांनो, तिसरा व अंतिम पुकार, थर्ड अँड फायनल कॉल फॉर ग्राउंड नंबर 1 टीम श्री पंपिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा वर्सेस खाडी बंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बहिरोळे. आपण तयारीत राहा. मैदान क्रमांक 1 करिता आपल्यासाठी तिसरा व अंतिम पुकार. आपण मैदानाच्या गेटकडे चला. तर मैदान क्रमांक 2 साठी हा तिसरा व अंतिम पुकार युवराज स्पोर्ट्स वायशेत वर्सेस आयन्स वॉरियर झिराटपाडा. आपण देखील मैदानाच्या गेटकडे चला. मैदान क्रमांक 2 करिता आपल्यासाठी पुकार असेल. 1 आणि 2 साठी पुकार झालेले आहेत. कृपया या 4 संघांना विनंती आहे, आपण मैदानाच्या गेट जवळ या. मैदान आपली वाट पाहत आहे. आता मात्र प्रयत्नांसाठी अंश धोंडसेकर या खेळाडूचा वारंवार वापर केला जातोय, परंतु सूरज गवाणकरच्या माध्यमातून सूर गवसेन असं होतोय अंश याला, परंतु एक यशस्वी बोनस. एक जबरदस्त खेळ या ठिकाणी मैदानावरती चालू आहे आणि निश्चितच कौतुक करावं लागेल आजच्या या कबड्डी स्पर्धाचं. नांदेड देवी क्रीडा मंडळ नांदेड सपाडा आपण एक विभागीय कबड्डी लीग घेत आहे आणि त्या विभागीय कबड्डी लीगचं निश्चितच राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसारखं या ठिकाणी आज आपण स्वरूप या कबड्डी स्पर्धेला देत आहे. आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मित्रांनो. एक जबरदस्त दैदिप्यमान आणि देखणी कबड्डी स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. त्याचं एकमेव कारण म्हणजे नांदेड देवी क्रीडा मंडळ नांदेड सपाडा. मित्रांनो, कबड्डीचा खेळ आपण ज्यावेळेस खेळत असतो त्यावेळेस आपल्याला नियमांशी कोणत्याही पद्धतीची तडजोड करून चालत नाही. यावेळेस मात्र कर्णधार शुभम म्हात्रे आपल्याला बघायला मिळतं सुजल 7 स्टार चोंडी संघाच्या माध्यमातून. आता मात्र भली मोठी आघाडी घेऊन आपल्या संघाच्या खेळाडूंचं त्या ठिकाणी मनोधैर्य वाढवण्याचं काम शुभम म्हात्रेच्या माध्यमातून केलं जात आहे.
12 आणि 20 8 गुणांची आघाडी त्या पहिल्या सामन्यामध्ये घेतोय आणि मात्र आपला संघ पुढील वाटचालीसाठी सज्ज करतोय। अर्थातच सुजय सेवन हा संघ मैदान क्रमांक 1 वरती विजयी ठरतोय आणि निश्चितच पुढील लीग स्टेजच्या कबड्डी स्पर्धेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा असेल। शुभम म्हात्रे कर्णधार। मैदान क्रमांक 1 वरील स्कोरशीट त्वरित येऊ द्या। चला मैदान क्रमांक 1 वरील सामना संपलेला आहे। आपण कृपया त्या ठिकाणी प्रस्थान करायला हरकत नाही। श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा वर्सेस घाडी बंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बहिरोळे